बेळगाव ग्रामीण भागात अनेक ठिकाणी खड्ड्यात रस्ते की रस्त्यावर खड्डे सांगणं कधी कधी कठीण झाले आहे। बेळगाव तालुक्यातील बाकनूर बेळवटी फाट्या नजदीकच्या 7 ते 8 किलोमीटर रस्त्याचे काम वर्षानुवर्षे प्रलंबित आहे। अनेक वेळा मागणी करून देखील अद्याप रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही। त्यामुळे रस्ता पूर्ण उखडलेला असून रस्त्यावर खड्ड्याचे व चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे। प्रशासन व लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये जा करावे लागत आहे। त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज बुधवारी रस्त्यावरील खड्ड्यामध्ये जंगली झाडे लावून लक्षणीय उपोषण केले। यावेळी भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी नागरिकांच्या होणाऱ्या त्रासाला वैतागून प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचा निषेध व्यक्त केला। येणाऱ्या काळात रस्ता बांधकाम झाला नाही तर उग्र आंदोलन हाती घेण्यात येईल अशी चेतावणी देण्यात आली। आमचा बस प्रॉब्लेम आहे। आम्ही कॉलेजला 9ला जातो आणि संध्याकाळी 7:30 पावणे 9ला पण येऊ शकतो, कारण ह्या रोडच्या प्रॉब्लेममुळे आम्हाला खूप त्रास होतो। धड अभ्यासही होत नाही आणि म्हणजे आम्ही आता 9ला येतो, त्यामध्ये जेवण वगैरे करायचं, परत झोपायचं, स्टडी वगैरे काहीच होत नाही आमची। त्यामुळे आम्हाला रोड भरपूर खराब असल्यामुळे आम्हाला बसही नीट नाही आहे। एक बसची ट्रिपसुद्धा कॅन्सल होते। या मुलांना आता ही 8वी 9वी 10वीची मुलं बाहेर गावी जातात। आमच्या इथं 7वीपर्यंत शाळा आहे आणि यांना बाहेर जाण्याकरिता बस प्रॉब्लेम आहे। यांना यायला रात्री 6 वाजता पप्पांना वगैरे फोन करून बोलवून घेतात। मग पप्पा त्यांचे घ्यायला येणार, नंतर मग त्यांनी अभ्यास करणार, केव्हा मग करायचं। अशा परिस्थितीमुळे आम्हाला अभ्यास करताही येत नाही धड। आणि आमदारांनी आम्हाला असं सांगितलं की आमचा रोड करून देतो बोलले, 1.5 वर्ष झाला आणि आम्हाला रोड भेटलाच नाही करून अजून। आणि बडस बसेस वगैरे आहेत त्याच कॅन्सल पण केलेत आणि ती बस नसल्यामुळे आम्हाला एकच बस आहे गोल्लाळी, ती पण आता गोल्लाळीला जात नाही, फक्त लास्ट बाकनूरपर्यंत स्टॉप होते। त्या मुलांनी काय करायचं, ते तर आमच्या इथून 8-10 किलोमीटर लांब आहे। त्या मुलांनी कसं यायचं, आम्ही कसं हे करू ॲडजस्टमेंट, त्यांनी कसं करायचं। वर्षातून 1 महिनाभर तरी आमची बस कॅन्सल करणारच आहे। गोल्लाईच्या मुलांचे पण पाप हालच होतात। तसंही आम्हाला खूप प्रॉब्लेमच आहेत। सकाळी मॉर्निंग कॉलेज असलं तरी सकाळी 6ला जावं लागतं, दुपारी 1:30-3 वाजता किंवा 4 वाजता यावं लागतं। दुपारी जेवण नाही, काय नाही, सकाळी पण जेवण नाही, एकदाच नाश्ता एवढंच नेतात। या गावामध्ये हा रस्ता नव्हे, रस्त्यामध्ये तलाव आहे, काही समजायला तयार नाही आहे। हा पूर्ण 5 किलोमीटरचा रस्ता पूर्ण असाच बर्बाद झालेला आहे। इथून विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी बस नाही आहेत। या अशा रस्त्यामुळे बस इथं येत नाही आहे। विद्यार्थ्यांना कॉलेजला जाता येत नाही, शाळेला जाता येत नाही, डॉक्टर इकडे येत नाही आहेत। काही गावामध्ये उत्सव असेल, कार्यक्रम असेल तर पाहुणे यायला तयार नाही आहेत। कुणाचं काहीतरी अंत्यविधीला जरी यायचं तरी त्यांना येता येत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे। कारगाडी पण जात नाही, इव्हन चालत जायचं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। अशी दुरावस्था बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये झालेली आहे। हा रस्ता अनेक वर्षापासून उखडलेला आहे। ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडलेले आहेत। ये जा करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। रस्त्याच्या बांधकामाची अनेक वर्षापासून मागणी आहे, मात्र याबाबत अनेकदा निवेदन देण्यात आले, मात्र कोणतीच कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली नसल्याने शालेय मुलांना रस्त्याच्या खड्ड्यावरील अपघाताची जोखीम घेणे सुरू आहे। या आंदोलनाला गावातील नागरिकांनी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यात झाडे लावल्याने आता तरी बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्ती करण्याची जाणीव होईल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। ब्युरो रिपोर्ट निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव।